हाय हॅलो नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आणि आज यात्राचं दुसरं दिवस असं नाही, पहिला दिवस. एकच दिवस आमचं यात्रा असते, एक रात्री आमचं पोळी असते आणि नेक्स्ट डे दंडवत असते. आणि जे हनुमानजीला चढतात ना नारळ, ते आज झालं तर आमचं यात्रा संपलं. मग आज होतं दंडवत. आमचे मम्मी आणि मिस्टर दंडवत करायला निघाले आणि त्यांना आम्ही प्रिपेअर करून पाठवलो. आणि त्यांनी येऊपर्यंत मी झालो तयार, आंघोळ बिंघोळ करून झाडू बिडू मारून सगळं तयार झालेले. आणि त्यांनी आले, त्यांना आत घेऊन त्यांना ओठी भरतात, ते ओठी भरून घेऊन मी केलो देवाची पूजा. देवाची पूजा केल्यावर आम्ही सगळे पिलो. सकाळी उठल्यावर भूक लागलेलंच आणि आम्ही पिलो चहा आणि त्याच्यासोबत मस्त भडंग झाल्यावर मी रात्री झोपलो नव्हतो. हे रात्रभर आम्ही पोळी केलेलो म्हणून मला उठायला खूप त्रास झाला, म्हणून मी लवकर उठलो नाही. आणि रांगोळी घालायला खूप वेळ झालेला, ऊन आलेला. आणि मला हे अजिबात आवडत नाही ऊन आल्यावर रांगोळी घालायचं. मला अजून डार्क असते ना तेव्हा रांगोळी घालायचं मन असते, नाहीतर मी त्या दिवशी रांगोळीच घालत नाही, असं माझं मन आहे. आणि नंतर कोणते फ्लावरवाला आला आणि आम्ही थोडंसं फ्लावर घेतलं होतं आमच्यासाठी संध्याकाळी यात्रेमध्ये घालून जायला. ते झाल्यावर मी थोडंसं कामं होते, भांडी आणि धुणं, आणि मी भांडी घासून घेतलो आणि मम्मी मला धुणं धुवायला हेल्प केली. आणि जे आम्ही रात्री पोळी केली असते ना, ते आज गोपाळ भरतात, असं म्हणजे पोळी भरून घ्यायला येतात. जे त्यांनी केले असतात ते त्यांच्यामध्ये भरून त्यांना पाठवायचं असते. त्यांनी गोपाळ नाही भरलं तर एक लोक असं उपवास धरतात. मग ते झाल्यावर आम्ही भरल्यावर आम्ही सगळे मिळून जेवण केलो. आणि जेवण केल्यावर मग मला कळलं की शेंडग्या संपलेत. मग पोळीसोबत तरी पाहिजेतच. मग माझं मोठं गँग येणार होतं, म्हणजे आमचे रिलेटिव्स येणार होते, म्हणून त्यांच्यासाठी मी थोडासा पापड आणि शेंडग्या तळून घेतलो. आणि ते आल्यावर त्यांनी आले आणि त्यांना वेलकम करून घेऊन, आणि त्यांनी विचारत होते मला, ते काय लावले तुम्ही, काय रेकॉर्ड होतो आहे. मी म्हटलो, तुम्ही जेवण करालेत ना, कोणीतरी प्लेटमध्ये असंच भात वगैरे तुम्ही सोडला तर ते व्हिडिओ डायरेक्ट पोलीसकडे जाते मग त्यांनी तुम्हाला घेऊन जातात, असं त्यांना मी एक्सप्लेन करत होतो की ताकी त्यांनी पूर्ण जेवण जेवू देत म्हणून. नाहीतर त्यांनी खेळायचं नादात त्यांनी पूर्ण जेवत नाहीत, म्हणून त्यांना मी तसंच खोटं सांगितलं. मग ते सगळं झाल्यावर त्यांना घेऊन मी आलो देवालयाकडं आणि ह्या वर्षी खूप छान डेकोरेशन केले होते आमचं देवचं. आणि बघूनच एवढं मन भरून येत होतं की खूप म्हणजे खूप. हे दरवर्षी नसते, हे वर्षी नवीन काहीतरी केले होते, असं फ्लावर डेकोरेशन. दरवर्षी असं सिम्पल लाईटिंग वगैरे करून सोडतात. हे तुम्ही बघू शकता किती छान फ्लावर डेकोरेशन केलेत ह्यावर्षी. खूप मन प्रसन्न झालं माझं. आणि बघा, हे आमचं हनुमानजीचं पालखी. आणि हे आता त्यांनी घेऊन जातात आणि घेऊन जाऊन मादळ म्हणून एक गाव आहे इकडं, तिकडे जाऊन त्यांच्या गावातलं एक पालखीला त्यांनी भेटून इकडे येतात आणि परत आमच्याकडे येतात. ते प्रोसेस खूप छान असते बघायला, की म्हणजे चांगलं असते बघायला. आमचं जुनं परंपरा जे पण असते ना, ते बघायला खूप चांगलं वाटते. आणि तुम्ही बघू शकता आमचं हनुमानजीला किती चांगलं असं सजवलेत. मग त्यांनी पाहुणे गेल्यावर म्हणजे त्यांच्या गावाला गेल्यावर आम्ही साडी वगैरे नेसून आणि पालखी यायच्या वेळेला रिटर्न आम्ही येणार होतो आणि आलो. आणि पालखीचा वेळ बघत होतो आम्ही. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता हे सगळं क्राऊड असते, ह्याच्यापेक्षा जास्त क्राऊड असते पालखी यायच्या वेळेला, थोडं पण जागा नसते. ते एक चांगलं सुंदर गोष्टी होत असते इकडं. बघा, आमचं पालखी असं 2 फेरे मारते देवालयाचं. आणि त्यांनी असं स्टॉप होत नाहीत, असं रन करत असतात. आणि म्हणजे चालत असं जात नाहीत, रन करत असतात. बघा, मग त्यांनी पालखी फिरत असते ना, तेव्हा खारका खोबर असं टाकतात, म्हणजे आमचा प्रसाद जाऊ देत असं. आणि ते गेल्यावर त्यांनी आणि परत ते सगळा गोळा करून घेतात, जे साईडमध्ये थांबले असतात ना, आणि ते गोळा करून घेतात आणि खातात. आणि ह्यांनी माझे आहेत